कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पार्वती कुठं राहिलीस ग? काय देवा मला आहे ना तुला माहिती पार्वती आली ना की तिला मी फुल देणार, मग काय होणार सांग? ती खुश होणार। ती खुश झाली की काय होणार? ती मला होकार देणार, मग आम्ही लगीन करणार। लगीन झाल्यावर काय होणार? मी लय खुश होणार आणि मग या फार्म हाऊसच्या किचन मध्ये आम्ही एकत्र स्वयंपाक करणार। झाल्या मी भाजी आणणार, ती भाजी करणार आणि मग आम्ही एकमेकांना घास भरवणार। आम्ही सुखानं संसार करणार। नानू, पार्वती नानू, अनुष्का मॅडम तुम्ही इथं काय करताय? चल कुठं? जंगलात। कशाला? कशाला काय कशाला? आदित्य आणि पारू अजून आले नाही, त्यांना शोधायला नको? तुम्ही खरंच डोक्यावर पडलात? काय नाही तसं नाही, कसं आहे या जंगलात जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे मॅडम। ऐका माझं, मी सांगतोय माझा अनुभव आहे की नाही, या गावात मी राहतो की नाही। ऐका, असं झालं होतं एकदा। काय झालं होतं? मी, माझा मित्र आणि माझी प्रेयसी सोनी पुढे असेच दिवसा ढवळ्या जंगलात गेलो होतो आणि रात्र झाली आणि आम्ही रस्ता हरवलो। तरी नशीब माझं डोसकं चाललं, मी खुणा करून ठेवल्या होत्या, त्याच खुणा बघत मी परत आलो। पुढे काय झालं? पुढे काय होणार? ते दोघं दुसऱ्या दिवशी सकाळी परत आली आणि मॅडम नुसते परत आले नाहीत, आल्यावर लगीन केलं एकमेकांबरोबर झाले। माझा मित्र लगीन करून आले रे, माझ्या पाया पडायला। तुम्ही आता हसताय, उद्या तुम्ही माझ्या बरोबर रडणार आहात। का काय का आदित्य सर आणि पारू त्यांनी बी दोघांनी आल्यावर लगीन केलं तर वेडा झालास का? काही काय बोलतोयस? तुझ्यासोबत या जंगलात जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे। त्यापेक्षा मी उद्या सकाळी जाईन, तेही एकटी। होऊ दे उद्याची सकाळ, उद्याचा दिवस माझाच असेल। कोणाशी बोलत असतात इथं बघून? हे देवा, माझी भीती खरी नाही ना ठरणार? गेल्या वेळेसारखं नाही ना होणार माझ्या बरोबर? आदित्य सर आणि माझी पार्वती आल्यावर लगीन नाही ना रे करणार? हा बोल की पार्वती, ये ग, ये लवकर। रेंजच नाही। पारू, एक मिनिट। अडकलं होतं ते। आदित्य सर, तुम्ही झोपू शकता यावर? नाही, मी नाही झोपणार आहे। का? मी रात्रभर जागरण करणार आहे। मला माझ्या मालकीणबाईचं रक्षण करण्यासाठी जागायलाच हवं। आदित्य सर, हे बघा, आता बस झाला तो खेळ। का? मी चांगला सेवक नाहीये का? नाही नाही, तसं नाही। म्हणजे आदित्य सर, तुम्ही समद्याच बाबतीतले भारी आहात। चांगला मुलगा आहात, चांगले बिझनेसमॅन आहात, चांगला मित्र आहात,
चांगले भाऊ आहात. हो, एक चांगला नवरा आहात. एक मिनिट. तू आता काय म्हणाली शेवटी? कुठं काय? आता शेवटी म्हणालीस ना एक चांगला का? जाऊ दे ना आदित्य सर. हे बघा, तुम्ही आता पुन्हा तुमच्या मालकाच्या रूपात या. हे यो समजा खेळ मजा मस्करी म्हणून ठीक होता. मी गंमत करत होते तुमची, पण आता बस झाला. बस झालं. पण मला असं वाटतंय की कुठे कुठं गेला 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 नक्की गेलं? गेलाय पारू गेलाय, नक्की गेलाय. नक्की. हो नक्की. अहो देवाचा लाडका मी. काय रे खोळ्या बापड्या लोकांना फसवतोस? नाही नाही, बरं झालं तुम्ही येळेवर आलात, नाहीतर मला आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना यांनी फसवलं असतं. थँक्यू हा, थँक्यू. तुम्ही याला घेऊन जा. आता ना तू पोलिसांचा लाडका आहे. जा घेऊन. थांबा थांबा थांबा. काय आहे ना, मला समाजकार्याची फार आवड आहे. मी नेहमी समाजकार्य करत असते, समाजसेवा करत असते. बऱ्याच दिवसांपासून या माणसाची तक्रार माझ्याकडे येत होती. आता म्हटलं याचा निकाल लावायचा, म्हणून मी इथे आले आणि हे सगळं घडवून आणलं. आता जाऊ शकता तुम्ही. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या नावाने याच्या विरुद्ध कंप्लेंट करा. आणि तसंच काय लागलं तर मी पोलीस स्टेशनला यायला सुद्धा तयार. थँक्यू. चला रे उठा सगळे, चला एक. देवाचा लाडका मी. चल रे. देवाचा लाडका मी. ते सगळं ठीक आहे दामिनी काकू, पण तुम्ही हे जादू वगैरे कसं केलं? अगं सोपं आहे ते. मी ना शाळेत शिकले अशी जादू करायला. म्हणजे असे बारीक सारीक प्रयोग करत राहायचे मी जादूचे. हो का? मारुती मामा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही, ती खुश राहावी, ती सुखी राहावी आणि तिच्या आयुष्यात काही संकट येऊ नयेत म्हणून मी हे समज करत होतो. पण माझा हेतू शुद्ध होता. बरोबर आहे मामा, पण माणूस चुकीचा होता. हे बघा मामा, तुम्ही पारूची अजिबात काळजी करू नका. पारू एकदम सुरक्षित आहे. आम्ही आहोत ना तिच्यासोबत. आदित्य दादा सुद्धा आहेत तिच्यासोबत. ते तिला कधीच काही होऊ देणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.